नमस्कार. ब्राह्मणांना एवढा अनुसूचित जातीमधल्या गरिबाचा पुळका का आला असावा, तो पण खास करून मातंग समाजाचा? उपवर्गीकरणाचा जो डाव ब्राह्मणवाद्यांनी टाकला आहे ना, तो बाबासाहेबांनी सतत 35 वर्ष संघर्ष करून दलितांना एकत्र आणले होते. त्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. थोडा आणि राज्य करा ही नीती ब्राह्मणवादी वापरत आहेत. जर उपवर्गीकरण करायचे असेल तर सर्वच अनुसूचित जातीचे करायला पाहिजे. त्यात बौद्ध आणि मातंग असा भेदभाव न करता केवळ ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे व जे आजही मागास आहेत यांचा विचार करायला पाहिजे. पण इथे जाणून बुजून मातंग विरुद्ध बौद्ध असं समीकरण उभं केलं जात आहे. महार आणि मांग म्हणून या दोन्हींना नेहमी छिनवण्यात आले आहे. ब्राह्मणवाद्याचा हा प्रयत्न सर्वांनी समजून घेतला पाहिजे. मातंग समाज हा असा समाज आहे ज्यांनी खूप अन्याय सहन केले पण कधी हिंदू धर्म सोडला नाही. पण आजही मातंगांना हिंदूंच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यांचा अंत्यविधी हा वरच्या जातीच्या स्मशानभूमीत करू दिला जात नाही. पण तरी सुद्धा मातंग समाज हा स्वतःला कट्टर हिंदू म्हणून घेत आहे. आज सोशल मीडियावर ब्राह्मणाचे मागच्या दारचे लोक ऍक्टिव्ह झाले आहेत. मातंगावर बौद्ध अन्याय करतोय, मातंगाच्या वाटेचे हा बौद्ध खातोय असे म्हणून या दोन्ही समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. मातंगाने स्वतःला हिंदुत्ववादी मातंग म्हणून घेण्यापेक्षा स्वतःला आंबेडकरवादी मातंग म्हणून घेतले पाहिजे. कारण सत्य हेच आहे, तुम्ही कितीही स्वतःला हिंदू म्हणा, हे मनुवादी लोक तुम्हाला कधीच जवळ धरणार नाहीत. माझे तर स्पष्ट मत आहे, एक वेळ रेबीज झालेल्या कुत्र्यावर विश्वास ठेवा पण ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी मनुवाद्यावर विश्वास ठेवू नका. दलित समाज हा नेहमीच चळवळीत अग्रेसर राहिलेला समाज आहे. पण एकदा जर का दलित समाजात फूट पडली तर ब्राह्मणवादी निरंकुश सत्ता उपभोगणार हे लक्षात असू द्या. जय भीम.